नमस्कार, टी व्ही नेक्स्ट मराठीच्या आजच्या रिपोर्टमध्ये आज आपण आलो आहोत बावडा रोड मेरीवेदर ग्राउंड येथील असलेल्या भीमा कृषी प्रदर्शन या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी। आजच्या प्रदर्शनाचा उद्देश आहे की शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून त्यांचे उत्पन्न वाढीसाठी हे प्रदर्शन खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे। आज आपण येथे पाहणार आहोत 5 फुटी इग्वाना सरडा ड्रोन तंत्रज्ञान, AI आधारित शेती, तांदूळ महोत्सव, सांगोला येथील खिलार खोंड, मोरा म्हैस, जातिवंत घोडे, पक्षी प्रदर्शन, महिला बचत गटासह व्यावसायिकांसाठी येथे अनेक स्टॉल आहेत। त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांना या प्रदर्शनामध्ये किती फायदा होत आहे आणि कशा पद्धतीने त्यांच्या प्रतिक्रिया आहेत। चला तर जाणून घेऊया भीमा कृषी प्रदर्शन येथील शेतकऱ्यांच्या व व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया। नमस्ते, मी सहाय्यक कृषी अधिकारी मुडशिंगे। आज आम्हाला इथे भीमा प्रदर्शनामध्ये कृषी विभागामार्फत नाविन्यपूर्ण जे आपल्या संपूर्ण जिल्ह्यात साधारण चंदगडपासून असेल, शाहूवाडीपासून असेल, शेतकऱ्यांनी ज्या काही त्यांच्या शेतीमध्ये इतर आता तुम्ही बघत आहात वांगी आहेत, ही साधारण तुम्हाला बघायला मिळणार नाहीत, पण ते शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेलं आहे आणि इथे प्रदर्शन मांडलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण तिसऱ्या दिवशी यांचे नंबरसुद्धा काढणार आहोत। जी नाचणी आहे आपली चंदगडहून आलेली आहे ते सुद्धा मांडलेले आहे। म्हणजे थोडक्यात नाविन्यपूर्ण सर्व जे उत्पादन घेतलं जातं त्याचं इथं प्रदर्शन मांडलेलं आहे। तसंच आपलं शासनाचं महाविस्तार AI ॲप जे आता शासनाने लॉन्च केलेलं आहे त्याचा आम्ही इथे डाउनलोडिंग त्याच्याविषयी माहिती देतोय। तर याचा उपयोग काय होणार आहे शेतकऱ्यांना, साधारण म्हणजे प्रत्येक वेळेला कृषी विभागाचा तज्ज्ञ माणूसच माहिती देत असतो, पण आता या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्याला अशी संधी मिळणार आहे, एका गुंठ्याला किती खत घालायचं जर तुम्ही विचारलं तर त्यातून तुम्हाला ती माहिती मिळणार आहे। शेतीचा भाव काय आहे किंवा हवामानाची रिअल जी परिस्थिती आहे, म्हणजे आजच्या दिवसात पाऊस पडणार आहे का, मी माझ्या भुईमुगच्या शेंगा वाळत घालू का, इथपर्यंत जरी तुम्ही प्रश्न विचारलात त्या ॲपला तर त्याविषयी माहिती तुम्हाला ते ॲप देणार आहे। तर याचा आम्ही आता इथं इन्स्टॉलेशन पण करून घेत आहोत आणि शेतकऱ्याला या गोष्टीचा फायदा होईल आणि त्याची माहितीसुद्धा मिळेल। तसेच योजना आमच्या ज्या शेती विभागाच्या आहेत त्याविषयी सुद्धा त्यातून माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे। संपूर्ण जिल्ह्यातून शेतकरी कृषी विभागाच्या काही योजना घेतात किंवा आमच्या मार्गदर्शनाखाली योजना राबवतात किंवा मार्गदर्शन घेऊन उत्पादन घेतात, त्याचाच इथे प्रदर्शन मांडलेलं आहे। आता केळी आहेत ती संपूर्ण ऑर्गॅनिक आहेत। आपले गडमुडशिंगीचे शेतकरी आहेत प्रमोद चौगले म्हणून, त्यांनी योजनेतून लाभसुद्धा घेतलेला आहे, सेंद्रिय शेतीचा सुद्धा लाभ घेत आहेत, त्यानेच प्रदर्शनामध्ये मांडलेला आहे। म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये केळी साधारण मोठी होत नाही असं म्हणतात, पण त्यांनी ते मांडलेले आहेत, चांगल्या प्रतीचे आहेत। आणि काही योजना आपल्या फळबागेतल्या आहेत, फुलांच्या शेतीचा जो काही शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांचं हे लाभ घेतलेले प्रदर्शनामध्ये मांडणी केलेली आहे लोकांनीच। माझं नाव पांडुरंग भगवंत पाटील, मी कोपाडेहून तालुका करवीरमधून आलेलो आहे। इथं भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी मी प्रत्येक वर्षी या प्रदर्शनाला भेट देतो। इथं आम्हाला शेती अवजारेबद्दल पूर्ण माहिती, तसंच शासकीय योजनेबद्दल बी माहिती मिळते, आपल्या घरगुती साहित्य हे सुद्धा बघायला मिळते एका ठिकाणी सगळं, आणि त्याची पूर्णपणे माहिती आम्हाला इथे मिळते। शेती अवजारे, जवळजवळ शेती अवजारांची भरपूर माहिती, ट्रॅक्टर आहेत, रोटावेटर, ज्या मोटर पंपासाठी आपला ऑटो पंपासाठी तिचीसुद्धा भरपूर माहिती मिळते। एका ठिकाणी सगळं माहिती मिळत असल्यामुळे आम्ही इथं प्रत्येक वर्षी प्रदर्शनासाठी भेट देतो। प्रकाश आनंद गाडगे, आम्ही पन्हाळा तालुका गुढेहून आलो आहे। बिट्टल जातीचा आहे बकरा आहे, हे 19 महिन्याचा आहे, याचं आत्ता वजन 80 किलो आहे। आमचं गोट फार्म आहे तिथं, आपल्याकडं म्हणजे प्रत्येक जातीच्या शेळ्या पण आहेत आणि आपल्याकडे दुसरी पण लहान पालवी वगैरे पण भेटतील आपल्याकडं। हे बिट्टल जातीचं आहे। हां, माझं नाव हैदर अली मोहम्मद अली समाधान, मी कागलहून आलेलो आहे आणि भीमा कृषी प्रदर्शन 2026मध्ये आलेलो आहे। हा ब्ल्यू गोल्ड जातीचा मकाऊ आहे, हा सध्या आता 14 महिन्याचा आहे। ही जी मूळची ब्रीड ही ब्राझीलची आहे आणि त्याचबरोबर मी अमेरिकन ग्रे पॅरॉट पण आणलेला आहे आणि अमेरिकन हॅमस्टर आहे, सिरियन हॅमस्टर आहे, त्याचबरोबर हेडजॉक आहे, आफ्रिकन बर्ड आहेत। सस्यामध्ये 4 प्रकारची सस्ये आहेत माझ्याकडे। अमेरिकन न्यूझीलंड व्हाईट आहे, ब्लॅक डच आहे, सोवियत चिंचला आहे, डव आहेत, त्याचबरोबर रेसिंगचे कबूतर आणि शो कबूतर पण आहेत।
आणि वर्षाला 300 अंडी देणारी ब्लॅक ऑस्ट्रेलियन जातीची कोंबडी पण आहे आणि एक म्हणजे 6 इंची हाईटचा कोंबडा पण आहे माझ्याकडं जापनीज बेंटम म्हणून आणि 18 इंचाचा बोकड पण आहे 5.5 वर्षाचा. प्रदर्शनातून काय फायदा होतो? हा प्रदर्शनातून मला एकतरी हाऊस आहे. मेन फायदा म्हणजे काय तेवढं नाही, त्यामध्ये थोडं कॉन्टॅक्ट आपल्याला मिळतात आणि कोण घेणार असलं तर ते घेतात एवढंच. किती वर्षापासून? हा 2016 पासून करतो मी आणि आत्ताच 7 तारखेला शनिवारी मला महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार पण मिळाला आहे ह्या माध्यमातूनच. कृषी प्रदर्शनाचं किती वर्ष तुम्ही? 8 वर्ष झालं. 8 वर्ष. हो 2016 पासून करतो मी. कोल्हापूर चंदगडवरून आलेलो आहे. नागळरे माझं खुद गाव. मी हा व्यवसाय झाला एक 4 वर्ष आधी करतो. हा माझं स्वतःचं फार्मिंग आहे. ॲट ए टाईम फार्ममध्ये माझ्या आता एक 400 जनावरं आहेत पूर्ण. माझ्याकडे जी आता जात आहे लार्ज व्हाईट, आपली जापनीज जात आहे लार्ज व्हाईट, हे माझ्याकडे पूर्ण फॉर्ममध्ये आता टोटल माझ्याकडे पिलं एक 300 पिलं आहेत आणि बाकी फिमेल 80 आणि बोर एक 15 आहेत माझ्याकडे आता. वेटिंगसाठी वापरलं? हो हो, ब्रीडिंगचं बाहेर आसाम नागालँड ह्या साईडला वगैरे मीटसाठी यूज केलं जातं. याची किंमत काय असते? किंमत हे आता पर के जीनं आम्ही होलसेलनं जो रेट देतो आहे हा आता 140 म्हणजे 140 रुपये आता चालू आहे आता. हां, माझं नाव अजिम शेख, राहणार चौफरी. 3 वर्षाचा घोडा आहे. घोड्याची जात म्हणजे श्यामकुमार लुकरा. आणि ती बाकीचे घोडे ते काठीवाडी, ती सगळे प्रजाती वेगळी आहे. हे पंजाबमध्ये मोडतं आहे, 2 कान जुळते त्याचे. कुठली जात म्हणायची? पंजाब काठीवाडी पंजाबी. हां, 2 कान जुळते त्याचे. किती वर्षापासून? आता हे 3 वर्षाचं आहे. प्रदर्शनला आम्ही आमचा मोठा घोडा होता तेव्हापासून आम्ही खेळतोय प्रदर्शन. आता हे हिचं 2रं वर्ष. हां, गेल्या वर्षी चॅम्पियन इथं झालं 1 नंबर. रेसिंगसाठी? रेसिंगसाठी नाही, फक्त शोकसाठी पळाय. त्याला नाचतोय, सगळं काम करतोय, सांगाल ते. माझं नाव फिरोज सरदार शेख, कर्नूल तालुका कागल. हा झापराबादी जातीचा रेडा आहे. हा 27 महिन्याचा आहे. आणि याच्या अजून काय वैशिष्ट्य म्हणजे एकदम समाधानी असते. आपल्या भागात एकदम दुर्मिळ आहे. काहीतरी वेगळं म्हणून आपण केले. किती वर्षाचा आहे? हा 27 महिन्याचा आहे. 2 दाते आहे. अजून हा बच्चाच आहे तसा. आणि प्रदर्शनात आपण किती वर्षी? प्रदर्शनामध्ये आम्ही बंटी साहेबांच्या इथे एकदा होतो, तिथं पण पहिला नंबर झाला. परत चिपळूणला त्याला मागणी आली, चिपळूणमध्ये आकर्षण म्हणून ठरला. परत आता इथं आणि कुठल्या गावात तुम्ही त्याला नेलेलं? परत बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्याला ऑफर आहेत, परंतु काय आपण सगळीकडे पोचता येत नाही म्हणताना आम्ही जात नाही. आणि हा हेल्मेट रेडा म्हणून फेमस आहे. हेल्मेट प्रदर्शनामध्ये आपण काय काय बघितलं, कशासाठी आलो? आम्ही प्रदर्शन फिरायसाठी आलो आहे. आम्ही कोल्हापूरचे रहिवासी आहे. इथं आता आम्ही चांगल्या प्रकारचं पशुधनसुद्धा चांगलं बघितलेलं आहे. मुरा रेडे वगैरे आहेत. चांगल्या प्रकारचे इथं चांगल्या ब्रीडचे पशु आहेत. त्याचबरोबर पक्षी वगैरे आम्ही बघितले. आतल्या बाजूला ट्रॅक्टर, नांगरट असे याचे सगळे साहित्य सगळं आम्ही बघितले. खाद्यपदार्थ, आपल्या कोल्हापूरची खाद्य संस्कृती तीसुद्धा चांगल्या प्रकारे आम्हाला बघायला मिळाली. यातून काय लोकांना फायदा होऊ शकते असं? याच्यातून प्रदर्शनातून फायदा म्हणजे जे काही नवीन टेक्नॉलॉजी आहे ती तुम्हाला सगळी बघायला मिळणार. परत शेतकरी बांधवांसाठी जे काही नांगरट वगैरे नवीन प्रकारचे जे आता आहेत आधुनिक पद्धतीचे ते सुद्धा आपल्याला बघायला मिळणार, त्यातून शिकायला मिळणार. पिकांचं संवर्धन कसं करायचं, रोगराई आली तर त्याच्यावरती कसं आपण हे करायचं त्याचीसुद्धा औषधं वगैरे आहेत, माहिती वगैरे सगळे आहेत. त्याचबरोबर इथं आता जे पशुधन आहे जास्तीत जास्त आपण दुधामध्ये कशी वाढ करता येईल त्याचंसुद्धा मार्गदर्शन किंवा दुधात चांगल्या दुधाळू जनावरं कशी सांभाळली जातात ते सुद्धा आपल्या इथं बघायला मिळते. हा फायदा होतोय. गाव कोटीगुलान, तालुका शिवाय, जिल्हा कोल्हापूर. हा आत्ता 27 महिन्यात चावला. 2 महिन्यावर्ष 3 महिन्याचा आहे रेडा आहे. आत्ता दातावला. आई जे 18 लिटर दूध दिलं दुसऱ्या त्याला. आणि हा विसारामध्ये जन्मला आहे हरियाणामध्ये. या प्रदर्शनात किती तुम्ही? हा पहिल्यांदाच प्रदर्शन आहे. पहिल्यांदाच प्रदर्शन आलं. आजच बाहेर म्हणजे आत्ताच बाहेर काढलं त्याला. नमस्कार. श्रीपाद कृष्ण श्रीपाद सामंत रेडेवाडी, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर इथून आम्ही आलेलो आहे. त्यांचा हा कपिला गिर जातीचा पाडा आहे. याचं नाव सर्जा आहे. याचं वजन 1.5 टन आहे.
आणि हे अतिशय दुर्मिळ जात आहे. ह्याचं वय 5 वर्ष आहे. होय, अतिशय दुर्मिळ जात आहे. 1 लाखामध्ये एक जन्माला येते काळं. गीरमध्ये तरी अद्याप कुठल्याही प्रदर्शनमध्ये अजून एवढा मोठा उभा राहिलेला नाही आमच्या सोडून. बारामती कृषी प्रदर्शनमध्ये परवा 8 दिवस उभा केला. 17 तारीखपासून 24 तारीखपर्यंत होतं. इथं 2023 साली 2 वर्षाचा उभा केला होता. 2023 साली 12 कोटीच्या रेड्याबरोबर उभा केला होता. होय, इथं दुसऱ्यांदा आलो आहे. सतेज प्रदर्शन 3 वेळा केलं. चिपळूण कृषी प्रदर्शन, कनेरी मठामध्ये मोठं प्रदर्शन झालं होतं. ते असं भरपूर प्रदर्शनं केलेली आहेत. पण एवढ्या मोठ्या मापाचा काळा बैल गीरमध्ये अजून कुठल्याही प्रदर्शनमध्ये उभा राहिलेला नाही. मी कल्पक रघुनाथ सामंत, मुक्काम दर्डेवाडी, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर, तालुका आजरा. ह्याचं नाव राजा आहे आणि आम्ही प्रेमाने पाळला आहे. आजोबांच्या पाडापेक्षा आम्ही मोठा करून पुढच्या वेळी उभा करणार आहे. आणि 10 महिने आहे आणि याचं वजन 700 किलो आहे आणि गीर जातीचा पाडा आहे. सारिका लिगाडे. गेले 10 वर्ष झालं मी स्टॉल लावतोय. 10 वर्षामध्ये माझा नॉनव्हेजचा होता स्टॉल. त्यावेळेला मी शाकाहारी स्टॉल लावले. भरपूर प्रतिसाद आहे. रोजचं आमचं 10 किलो पीठ जाते आणि वहिनीने आम्हाला बचत गटाकडून सहकार्य केल्याबद्दल वहिनींचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी शारदा चंद्रकांत पोटे, कदमवाडी, देवणे कॉलनी. माझा बचत गट आहे रणरागिनी महिला बचत गट. रणरागिनी महिला बचत गटातर्फे मी पुरणपोळीचे स्टॉल भीमा कृषी प्रदर्शन 2026 गेले 8 वर्ष आम्ही स्टॉल लावतो आहे आणि पुरणपोळीला इतका छान प्रतिसाद आहे की आम्हाला स्वतः काय खायला भेटत नाही लवकर, पण आम्ही ग्राहकांना तृप्त करतो आहे. असं वहिनीने आम्हाला हे स्टॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल वहिनींचे पहिला मनापासून आभार आणि वहिनींची साथ आम्हाला कायम आयुष्यभर राहो अशीच. श्री जाधव. आम्ही थालीपीठचा स्टॉल लावला आहे आणि बॉम्बे वड्याचा. आम्हाला प्रतिसाद आहे भरपूर. आम्ही गेले 5 वर्ष हे लावतो, आम्ही स्टॉल लावतो आणि वहिनीसाहेबांनी महिलांना सक्षमीकरणासाठी बचत गटाचे स्टॉल मांडून दिले. त्याबद्दल आम्ही वहिनीसाहेबांचे आभारी पण आहे आणि त्यांनी वहिनीसाहेबांना असेच उपक्रम लाभावे अशीच आमची इच्छा आहे. मी रोहिणी वाडकर, मी शुगर मिलमध्ये राहते आणि आज माझा वडा कोंबड्याचा स्टॉल आहे. मी गेली 4 वर्ष वडा कोंबड्याचा स्टॉल आणि बिर्याणी असे 2 प्रकारचे केलेले आहेत आणि आज यामुळे अरुंधती वहिनींच्यामुळे आम्हाला एक आर्थिक हे मिळालं, पाठबळ मिळालं आणि खरंच म्हणजे प्रतिसाद भरपूर चांगला आहे, असं छान आहे. नमस्ते. आम्ही भागीरथी संस्थेमध्ये आम्ही स्टॉल लावलेला आहे. आम्ही 4 वर्षाला स्टॉल लावतोय, पण खरंच इथला अनुभव इतका खूप छान आहे की मार्केटिंग मिळण्यासाठी वहिनीने आम्हाला हा प्लॅटफॉर्म अगदी चांगल्या पद्धतीने आम्हाला बनवून दिलेला आहे. आम्ही जेव्हा व्यवसाय टाकला, माझ्या अगोदर भरपूर म्हणजे गारमेंटचा व्यवसाय, पण हा मी बेकरी व्यवसाय जे चालू केला तो म्हणजे दिवाळीमध्ये चालू केला. पण मला असं वाटत होतं की मार्केटिंग कुठं करायचं हा प्रश्न होता. पण वहिनींच्या प्लॅटफॉर्ममुळं मला समजलं की बाबा आपण भागीरथी संस्थेतर्फे इथं जॉईन होऊन आपण कृषी प्रदर्शनमध्ये भाग घेऊन आपण आपलं म्हणजे मार्केटिंग करू शकतो. आणि खरंच आजचा माझा 2रा दिवस आहे, पण खूप छान पद्धतीचं माझं मार्केटिंग झालेलं आहे आणि वहिनीमुळं मला हा आज इतका कॉन्फिडन्स आला आहे की मी कुठलाही व्यवसाय करून अगदी चांगल्या पद्धतीने म्हणजे आपला उदरनिर्वाह करू शकते. एवढं मला आहे. मी सल्लग इथे आता 5 वर्ष म्हणजे स्टॉल लावते. आमच्याकडे सगळी व्हरायटी असते, सुरमई पॉपलेटपासून मांदेलीपासून आपल्याकडे समुद्राचे सगळे फ्रेश माल मिळतो. आम्हाला इथं सल्लग 2 वर्ष आम्हाला सन्मान चिन्ह मिळालेलं आहे प्रथम ह्याचं विक्रीमध्ये. आणि ह्या सगळ्यासाठी मी वहिनींची आणि साहेबांची ऋणी आहे. आज आपण भीमा कृषी प्रदर्शन येथील काही घडामोडी पाहिल्या आणि येथील शेतकरी आणि भागीरथी महिला यांच्या काही प्रतिक्रिया घेतल्या, जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना यामधून खूपच असा फायदा मिळालेला आहे असं लोक सांगत आहेत. त्याचबरोबर महिलांचाही चांगला असा प्रतिसाद आहे. त्यांना या व्यवसायामधून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळाली, व्यवसाय आपला पुढे नेण्याची संधी मिळाली, अशा या महिला प्रतिक्रिया देत आहेत. हे प्रदर्शन 13 ते 16 तारखेपर्यंत आहे. अनेक शेतकऱ्यांनी महिलांनी याचा लाभ घ्यावा असं मी त्यांना आवाहन करतो. TV नेक्स्ट मराठीसाठी रवींद्र बागलसह प्रदीप जाधव.